आजच्या भागात जे काही बघितलंय त्याचं एक रिव्हिजन करणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. तर कालच्या पाठामध्ये आपण आम्ल आणि आम्लारीची संहती, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो, त्याचबरोबर आपण बेसिसिटी ऑफ अन ॲसिड अँड ॲसिडिटी ऑफ अ बेस, म्हणजे आम्लाची आम्लारी धर्मता आणि आम्लारीची आम्लधर्मिता हा भाग बघितला होता. तर आज आपण आपल्या पाठामध्ये पुढचा जो भाग आहे की आपण बघितलं की एखादं द्रावण संहतमय म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि एखादं द्रावण जर विरल आहे तर त्याला नुसतं सांगून जमणार नाही आपल्याला. कॉन्सन्ट्रेटेड आणि जे काही विरल आहे, ज्यालाच आपण डायल्यूट असं म्हणतो, हे तोंडी सांगून जमणार नाही. तर याच्यामध्ये नेमकं प्रत्येक याचं पर्सेंटेज किती आहे किंवा त्याचं मोजमाप कसं केलं जातं, कोणतं द्रावण कॉन्सन्ट्रेटेड आहे, कोणतं द्रावण डायल्यूट आहे, हे बघण्यासाठी आपल्याला आता पुढचा भाग जो शिकायचा आहे. त्याच्यामध्ये काल आपण मोलॅरिटी हा एक भाग बघितला, त्याचबरोबर आपण ग्रॅम्स पर लिटर असा एक भाग बघितला. परंतु हे सगळं करत असताना काही बाबी ज्या आपल्या आता करायच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स. आपल्याला माहिती आहे H प्लस आयन्स हे ऍसिडच्या संदर्भामध्ये आपण गृहीत धरतो आणि OH मायनस आयन्स हे आपण बेसच्या संदर्भात गृहीत धरतो. म्हणून या दोन्ही बाबींच्या बद्दल आज आपल्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स यांची मोजमाप कशी केली जाते, कशा पद्धतीने याचं मापन केलं जातं आणि ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे आज आपल्या भागात आपण बघणार आहोत. त्यालाच म्हणतात द्रावणाचा सामू. काल आपण द्रावण म्हणजे काय ते पण बघितलं होतं आणि आजच्या भागामध्ये आपण द्रावणाचा सामू याला म्हणतात पीएच. आता हे जे शब्द आहे, तुम्हाला प्रश्न पडेल किंवा हा पी आणि एच हे असं काय आहे नेमकं. तर या पी आणि एच याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पी या शब्दाचा अर्थ असतो पोटेन्स. ह्याला शब्दाचा अर्थ आहे पोटेन्स आणि याचं पूर्वीच्या काळी ग्रीक भाषा किंवा लॅटिन वर्ड्स वापरण्याची पद्धत होती आणि त्याच्यामध्ये त्याला स्ट्रॉंग म्हणजे त्याची क्षमता, याला म्हणायचं क्षमता किंवा त्याची कॅपॅसिटी, त्याचा स्ट्रॉंगनेस हे ओळखण्यासाठी जो शब्द होता ग्रीक भाषेमध्ये, लॅटिन भाषेमध्ये, ग्रीक साम्राज्यामध्ये, तो होता स्ट्रॉंग. त्याला दुसरा शब्द आपण असं म्हणता येईल, बेटर वी कॅन से स्ट्रेंथ. त्याची क्षमता किती आहे, स्ट्रेंथ किती आहे, स्ट्रॉंगनेस किती आहे, पोटेन्स किती आहे, आणि हे समजण्यासाठी म्हणून पोटेन्स हा शब्द वापरला जातो. आणि पोटेन्स ऑफ हुम, तर H प्लस आयन्सची क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये H आयन्स किती आहेत हे ज्यावेळेस आपल्याला कळेल, त्याची जी काही क्वांटिटी आहे एक्झॅक्टली त्याचं त्या प्रमाणामध्ये असलेलं किती अणू आहेत किंवा H प्लस आयन्स किती प्रमाणामध्ये त्यात विद्राव्य झालेले आहेत, हे जर आपण काढलं तर त्याला म्हणतात पीएच. म्हणजे पीएच ऑफ सोल्युशन इज नथिंग बट पोटेन्स ऑफ सोल्युशन. बघा, पोटेन्स ऑफ सोल्युशन म्हणजेच त्याची स्ट्रेंथ काढायची आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे पीएच. तर आता आम्हाला वाटतं पीएच या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. मग हे नेमकं काय असतं, तर बघा, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीरामध्ये सुद्धा बऱ्याचशा ज्या क्रिया असतात किंवा पेशी ज्या असतात, या पेशीमध्ये पेशीद्रव्य असतं. तुम्हाला पेशीद्रव्य हा भाग माहिती आहे, तुम्ही विज्ञान 2 मध्ये शिकतात. पेशी आपण शिकलो, त्याला आपण सेल असं म्हणतो. आणि हे जे पेशीद्रव्य असतं, या पेशीद्रव्यांच्या मध्ये असलेलं जे काही H आणि OH मायनस जे काही पर्सेंटेज असतं किंवा त्याची जी संख्या असते ही फिक्स असते. या पेशीद्रव्यामध्ये H प्लस आणि OH मायनस आयनांचं प्रमाण हे जे असतं ना, याचं प्रमाण जे आहे हे फिक्स असायला लागतं. प्रमाण फिक्स असतं, ठराविक असतं. आणि हे प्रमाण जसं ह्याच्यामध्ये असतं तसंच अनेक सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यामध्ये असलेले जे काही सेल्युलर म्हणा किंवा त्याच्यामध्ये असलेले आपल्याला म्हणता येईल की विविध जे अंगके असतात, त्याच्यामध्ये H आणि OH जे काही प्रमाण असतं हे फिक्स असतं. तसं हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, त्या पदार्थाचा सामू काढावा लागत असतो. आणि हे सामू काढण्यासाठीचं जे काही तत्वज्ञान आहे हे बघा, त्याला कसं म्हटलेलं आहे, तर पाण्याच्या विचरणाने तयार होणाऱ्या H प्लस आयनांची संहती ही 25 अंश सेल्सिअस तापमानाला
1 गुणिले 10 चा घातांक ऋण 7 मोल पर लिटर इतकी असते. म्हणजे जर पाण्याचं विघटन झालं, तुम्हाला माहिती पाण्यामध्ये पाण्याचं रेणुसूत्र H2O आहे आणि याचं जर विचरण झालं तर H+ आणि OH- हे असं तयार होतं, आपल्याला माहिती आहे. आणि मग आपण त्याचं जर विचरण बघितलं तर याच्यामध्ये हे जे H+ आयन्स आहेत याची जी संहती आहे ही 25°C तापमान पण विचारात घ्या बघा. 25°C या तापमानाला 1 गुणिले 10 चा घातांक ऋण 7 दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत इतकी असते. आणि त्याच तापमानाला जर आपण HCl घेतलं, त्याच तापमानाला HCl जर आपण घेतलं, दोघांचे तापमान किती अंश सेल्सिअस ठेवलेलं आहे? 25°C. याच तापमानाला जर आपण बघितलं तर या HCl मध्ये असलेल्या H+ आयनांची जी संहती आहे ती 1 गुणिले 10 चा घातांक 0. म्हणजे काही याच्यामध्ये 10 चा घातांक ऋण 7 आहे. आपण जर फोकस करायचं म्हटलं तर 10 चा घातांक ऋण 7, 10 चा घातांक 0 आणि 10 चा घातांक ऋण 14. जर आपण दुसरा जर पदार्थ बघितला HCl मध्ये 0, 10 चा घातांक. आता NaOH मध्ये 10 चा घातांक ऋण 14. म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात येईल की 1 गुणिले 10 चा घातांक ऋण 7, 1 गुणिले 10 चा घातांक 0, 1 गुणिले 10 चा घातांक ऋण 14. म्हणजेच काय झालं की हे जर आपण असं लिहिलं तर 0 पासून ते ऋण 14 पर्यंत म्हणजे 0 ते 14 अशा पद्धतीने हे आपण याचं जे काही क्षमता आहे ही काढू शकतो. बघा याचं सांगितलेलं आहे आपल्याला, पाण्याच्या विचरणाने तयार होणाऱ्या H+ आयनांची संहती 25°C या तापमानाला 1 गुणिले 10 चा घातांक ऋण 7 मोल प्रति लिटर इतकी असते. त्याच तापमानाला 1 मोलार HCl द्रावणाची H+ आयनांची संहती ही 1 गुणिले 10 चा घातांक 0 मोल प्रति लिटर असते. तर 1 मोल NaOH या द्रावणाची H+ आयनांची संहती किंवा व्याप्ती ही जी आहे ही 1 गुणिले 10 चा घातांक ऋण 14 मोल प्रति लिटर इतकी असते. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की जे H आयनांची संहतीची व्याप्ती किती सांगितलेली आहे? 10 चा घातांक 0 ते 10 चा घातांक इतकी असते. आणि यालाच मग आपण काय म्हटलेलं की pH ऑफ सोल्युशन व्हॅरीज. त्याची जी क्षमता आहे, त्याचं व्हेरिएशन आहे, त्याची जी रेंज आहे ती किती ते किती सांगितलेली आहे? 10 चा घातांक 0 ते 10 चा घातांक ऋण 14. मग हे कोणी सांगितलं? त्याचं शास्त्रज्ञ कोण होता? तर जी जैव रासायनिक प्रक्रिया असते, जैव रासायनिक प्रक्रियामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की काही प्रोसेसेसमध्ये किण्वन ही प्रक्रिया घडते, काही सूक्ष्मजीव असतात त्यांच्या माध्यमातून आपण किण्वन अशी प्रक्रिया बघतो, किंवा काही जैव रासायनिक प्रक्रिया असतात ज्याच्यामध्ये विविध असे घटक अवलंबून असतात, पेशीद्रव्य असतं. तर ह्या सगळ्यांमध्ये जे उपयोगी पडणारं जे कॅल्क्युलेटेड म्हणजे आपण काय जर मोजायचं असतं तर H+ आयनांची संहती मोजायची असते. मग ह्याला मोजमाप करायचंय. मग हे मोजमाप सर्वप्रथम कोणी केलं? तर डॅनिश वैज्ञानिक होता. बघा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो रिकाम्या जागेसाठी की H आयनांचं सर्वप्रथम मापन कोणी केलं? तर हे मापन केलेलं आहे डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने 1909 मध्ये सुरू केले. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? सामू मापन श्रेणी. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं पॉवर ऑफ हायड्रोजन. पॉवर म्हणजे क्षमता, ताकद, स्ट्रेंथ, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे दिस P स्टँड्स फॉर पॉवर, पोटेन्स, स्ट्रॉंगनेस, स्ट्रेंथ. या सगळ्या बाबीसाठी हा P स्टँड करत असतो. आणि कोणाची मोजली जाते? H ची. म्हणून आपण याला काय म्हणतो? pH स्केल. मग परीक्षेमध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी रिकाम्या जागेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की रिकामी जागा या वैज्ञानिकाने इसवी सन 1909 मध्ये सामू मापन श्रेणी सुरू केली किंवा H आयनांचं मापन सुरू केलं. तर त्यावेळेस तुम्हाला या शास्त्रज्ञाचं नाव लिहावं लागेल. त्याचं नाव आहे सोरेनसन. बघा प्रत्येक गोष्ट आपण शिकत असताना कशावर काय प्रश्न येईल हे बघितलं पाहिजे. ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 64 वर दाखवलेली आहे. पान क्रमांक 64 मध्ये तुम्हाला ह्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या दोन्ही बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की
ही जी व्याख्या आहे या सामूची आणि किंवा त्याची जी रेंज आहे ती रेंज आणि त्याच्यानंतर त्याची मापन श्रेणी आणि त्याचा पुढच्या भागामध्ये तुम्हाला ह्याचं काय कशा पद्धतीने मोजल्या जातं आणि काय करायला पाहिजे हे पण सांगितलेलं आहे बघा. पुन्हा रिकाम्या जागेसाठीचा प्रश्न आला. ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. मेक इट अंडरलाईन इन युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 64. पान नंबर 64 मध्ये तुम्हाला हे अंडरलाईन करून ठेवायचं आहे. त्या पहिल्या 2-3 पॅरेग्राफच्या वर सगळ्यात पहिल्यांदा बघा. ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू 7 असतो. म्हणजेच काय, तर शुद्ध पाण्यात H+ आयन्स किती मोल असतात? 1 गुणिले 10⁻7. सामू 7 हा उदासीन द्रावण दर्शवितो. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन हा. ज्याचा सामू म्हणजे ज्याचा पीएच, आता मी सामू हा शब्द पीएच या अर्थाने वापरणार आहे बरं का. पुढे लक्षात घ्या तुम्ही सर्वजण, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पीएच हा शब्द वापरला जातो, म्हणून आता मी सामूच्या ऐवजी काय म्हणणार आहे? पीएच. तर सामू 7 म्हणजेच पीएच 7 हा न्यूट्रल सोल्युशन साठी असतो, म्हणजे उदासीन द्रावणासाठी असतो. हा सामू मापन श्रेणीचा मध्यबिंदू आहे. बघा तुम्ही 0, 7 आणि 14 म्हणजे 0 ते 14 मधला हा मधला भाग आहे. जर आपण मिड पॉईंट काढायचं म्हणलं तर 14/2 केलं तर 7 येतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? हा मध्यबिंदू आहे. आम्लधर्मीय जलीय द्रावणांचा सामू 7 पेक्षा कमी असतो. म्हणजे ज्यांचा सामू लेस दॅन 7 आहे, लेस दॅनचं चिन्ह असं असतं, हे लेस दॅन 7 म्हणजे लेस दॅन 7 ज्याच्याकडे टोक आहे त्याला आपण आता हे 7 आणि लेस दॅन, नीट बघा. आता दिस इज लेस दॅन 7 आणि ग्रेटर दॅन 14 म्हणजे याचा सामू 7 पेक्षा कमी आहे. जसं आता 3.5 हा काय आहे? लेस दॅन 7 आहे, आणि 7 हा 3.5 पेक्षा मोठा आहे. ज्या पदार्थाचा सामू म्हणजे पीएच, if the pH of solution is 3.5 then according to the pH scale it is an acid. हे काय असतं? आपलं ऍसिड असतं. म्हणजे बघा, हा सामू मापन श्रेणीचा मध्यबिंदू आहे. आम्लधर्मी जलीय द्रावणांचा सामू 7 पेक्षा कमी, तर आम्लारी धर्मी जलीय द्रावणांचा सामू 7 पेक्षा जास्त असतो. इफ यू कन्सिडर द pH of any solution is 9 definitely it is greater than 7. तर याचा pH हा जो आहे हा ग्रेटर दॅन 7 आहे, म्हणून याच्या पीएच वरून आपण काय ठरवलेलं आहे की हा काय असला पाहिजे? बेस असला पाहिजे. इट इज क्लिअर दॅट दिस पीएच ऑफ सोल्युशन इज लेस दॅन 7 देन इट इज ऍसिड. म्हणजे जर एखादा पदार्थ आम्ल असेल तर तो त्याचा पीएच, त्याचा सामू हा 7 पेक्षा कमी असला पाहिजे, आणि एखाद्याचा जर पीएच हा 7 पेक्षा जास्त असेल तर तो अम्लारी असला पाहिजे. बघा, मी मुद्दामून तुम्हाला थोडस मागे पुढे शिकवताना आपल्याला पुस्तकामध्ये चार्ट आधी दिलेला आहे. पान नंबर 63 वर चार्ट दिलेला आहे, पण तो चार्ट शिकण्यापूर्वी, बघण्यापूर्वी त्याच्यात काय शिकलं पाहिजे, का असं बघितलं पाहिजे, हे कळण्यासाठी तुम्हाला मी सामू ही संकल्पना आधी शिकवली, जी की पान नंबर 64 वर दिलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जी रेंज आहे पीएच स्केल, ज्याला आपण रेंज असं म्हणतो, पीएच रेंज ऑफ पीएच इज 0 to 7 and 7 to 14. म्हणजे इथून इकडे सगळे ऍसिड आहेत. जर आता मोठं मी दाखवलं, मोठ्या प्रमाणात जर आपल्याला दर्शवायचं झालं तर 0 ते 7 ऍसिड आहेत सगळ्या, 7 वाला न्यूट्रल आहे आणि 7 ते पुढे 14 काय आहेत? बेस आहेत. अशा पद्धतीने आपण लक्षात पण ठेवू शकतो. 0 ते 7 जे सगळे आहेत ऍसिड आहेत, 7 वाला न्यूट्रल आहे, म्हणजे मिड पॉइंट कोण झाला? 7. न्यूट्रल म्हणजे उदासीन, आणि 7च्या पुढे सगळे काय आहेत? बेस. कुठपर्यंत? 14 पर्यंत. मग ह्याला म्हणायचं रेंज ऑफ पीएच स्केल. द पीएच स्केल व्हॅरीज फ्रॉम 0 to 14. In between that up to the 7, 0 to 7 all substances or all solutions are acid, and from 7 to 14 greater than 7 all they are base, and the substance or the solution whose pH is 7 is a neutral. म्हणजे त्याचं पीएच 7 असेल, ज्या पदार्थाचं म्हणा, ज्या द्रावणाचं म्हणा, त्याचं आपल्याला काय म्हणता येईल की तो जो
द्रावण आहे, तो जो पदार्थ आहे हा उदासीन असतो आणि ज्याचं 7 पेक्षा कमी आहे. आता मी तर तुम्हाला सगळं स्पष्ट करून सांगितलं. 7 पेक्षा कमी पीएच असेल तर आम्ल, 7 पेक्षा जास्त पीएच असेल तर आम्लारी. आणि आता तुम्हाला पान नंबर 63 वर, चला सर्वजण एक पान मागे घ्या, तुम्हाला लक्षात येईल. या गोष्टी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तिन्ही तर अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेमधला प्रश्न कसा असतो तेही मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे थोडस जाण्यापूर्वी आपण आधी चार्टवर अवलोकन करूयात. बघा, आता तीव्र आम्ल कोण आहे, फार सुंदर चार्ट दिलेला आहे. आता तुम्हाला जर कळलं असेल की सामू म्हणजे काय, आता मी ते इंग्लिश मध्ये लिहितो. सामूला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज पीएच, पोटेन्स और पॉवर ऑफ हायड्रोजन. आता बघा, 1 मोलार HCl आहे, याचा सामू 0 आहे. याला सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड आहे, आपल्याला माहिती की स्ट्रॉंग ऍसिड आहे H2SO4 HCl. आता जो जठर रस आहे आपल्या शरीरामध्ये, त्याचा सामू किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. आपल्याला माहिती की जठर रसामध्ये आम्ल जर वाढलं तर आपण काय म्हणतो, ऍसिडिटी वाढली असा शब्द आपण वापरतो. असा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रचलित आहे. तर जठर रसामध्ये आम्लाचं प्रमाण वाढलं तर निश्चितपणे त्याचा सामू हा जो असतो थोडासा वाढतो. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की ऍसिड वाढलं तर ऍसिडिटी वाढली, म्हणजे आपला शरीरातला जो पीएच आहे हा डिस्टर्ब झाला आणि म्हणून आपण काय म्हणतो की ऍसिडिटी वाढली. हे कोणाशी रिलेटेड आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की काही ज्या जैविक क्रिया असतात, ज्या काही पेशीद्रव्य असतं, जे काही शरीरामध्ये अनेक असे अवयव आहेत की ज्याच्यामध्ये जे जे काही सिक्रेटरी ऑर्गन्स असतात किंवा ज्याला आपण म्हणूयात की द्रव पदार्थ असतात, त्या पदार्थांचं सामू फिक्स असतो, त्यांचं पीएच फिक्स असतं आणि ते जर व्हॅरी झालं तर आपल्याला विविध प्रकारचे आजार किंवा विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने जठर रसाचा जर पीएच मागे पुढे झाला तर आपल्याला ऍसिडिटी हा जो कॉमन पणे आढळणारा जो काही भाग आहे किंवा आजार म्हणता येईल किंवा ऍसिडिटी ही जी काही प्रकार आहे हा आपल्याला कॉमनली ऐकायला मिळतं. आपल्या घरी वडीलधारी मंडळी बरेचदा म्हणतो की माझी ऍसिडिटी वाढली, हे वाढलं. तर काय झालेलं असतं, त्या जठर रसाचा सामू हा डिस्टर्ब झालेला असतो. लिंबाचा रस आहे, त्याचा सामू बघा 2.5 आहे. आपण कालच्या याच्यामध्ये उदाहरण बघितलं होतं की 50 ml मध्ये लिंबाचा रस टाकायचा पाण्यात आणि मग तो सहत आहे का काय ते बघितलं होतं. व्हिनेगार, तर व्हिनेगार जे आहे, आपण हे सौम्य आम्लामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर याचं सूत्र असतं CH3COOH. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं हा किती पर्सेंट डायल्यूट असतो, 30% डायल्यूट. आता डायल्यूट काय हा शब्द तुम्हाला कळला असेल बरं, कारण कालच्या तासात आपण संहती बघितलेली आहे. संहतीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट हा शब्द आपण वापरला. तर हे जे व्हिनेगार आहे बघा, व्हिनेगार इज कॉल्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. हे काय आहे की आपल्याला ते लोणचे, मुरांबे हे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. त्याला आपण प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे जास्त काळपर्यंत त्यांना प्रिझर्व करून ठेवायचं, त्यांना सांभाळून ठेवायचं, तर आपण त्याच्यात व्हिनेगार ऍड करतो. त्याचा पीएच किती आहे, 2.5. त्यानंतर इथं सॉरी टमाटा आहे, तर त्याच्यामध्ये व्हिनेगारचा आहे 3. बघा, HClचा 0, जठर रसाचा 1, लिंबू रसाचा 2.5 आणि व्हिनेगारचा 3. हा जो आहे हा 3 आहे. त्यानंतर टोमॅटो रस आहे, टोमॅटो रसाचा आहे 4.1. आता काळी कॉफी, बरेच जण आपण काळा चहा आपल्याकडे प्रचलित आहे. काळी कॉफी जरी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात घेत नसलो तरी डिकॉशन चहा हा बऱ्याच जणांकडे घेतला जातो. तर त्याचं जे काही काळा चहा किंवा काळी कॉफी जी आहे त्याचं जे सामू सांगितलेलं आहे हा आहे 5. त्यानंतर आम्ल पाऊस, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऍसिड रेन असं म्हणतो. आता याला नाव ऍसिड रेन का बरं पडलेलं आहे, तर बघा याच्या पावसामध्ये जे काही आम्लाचे कण किंवा जे H+ आयन्स मिक्स झालेले असतात की ऍसिड मिक्स झालेलं असतं, तर त्याचा पीएच असतो 5.6. 5.6 म्हणजे इट इज डेफिनेटली लेस दॅन हुम, लेस दॅन 7. 7 पेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, ऍसिड. ऍसिड म्हणजे आम्ल आहे. आम्ल आहे म्हणजे याचा पीएच किती आहे बघा, इट्स पीएच इज लेस दॅन 7. आता जे युरिन असतं, जे मूत्र आपण म्हणतो, ते तपासणीसाठी आपल्याला, मी तुम्हाला आताच सांगितले की वारंवार लॅबोरेटरीमध्ये विविध आजारांचं निदान करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शरीरातील चेक कराव्या लागतात. ते चेक करत असताना युरिन टेस्ट ह्या अनेक रोगांमध्ये केलं जातं. डॉक्टर त्याचा पीएच तपासतात आणि अन्य काही त्याचे पॅरामीटर्स असतात, त्याच्यावरून सुद्धा विविध रोगांचं निदान केलं जातं. तर आपलं जे युरिन आहे त्या युरिनचा पीएच स्केल किती आहे, 6 आहे. आता जो काही सौम्य आम्ल असतं किंवा पाऊस आणि दूध, आपण दूध बरेचदा पितो आणि म्हणून तुम्हाला जर लक्षात येत असेल की घरी आपल्याला सांगितलं जातं की साधारण आपल्याला ऍसिडिटी झाली म्हणजे जठर रसातलं आपलं
बिघडलं पीएच, तर आपण काय करत असतो, दूध घेत असतो. दूध घेत असतो म्हणजे ह्याचं जर सामू बघितला 6.5 आहे, हा व्हेरी नियर टू द न्यूट्रल, म्हणजे याचा जो सामू आहे, त्याचा जो पीएच आहे हा न्यूट्रलच्या जवळ आहे. म्हणजे हा काय करेल, सौम्य आम्ल आहे, म्हणजे ऍसिडिटी, वाढलेली ऍसिडिटी जी आहे ती कमी करेल. आणि म्हणून आपण असं म्हणतो की घरगुती जो इलाज असतो ऍसिडिटीसाठी तो असतो दूध. म्हणून आपल्याला लक्षात येईल की कशावर अवलंबून आहे, याच्या पीएच वर. त्याचप्रमाणे जर आता आपण बघितलं की शुद्ध पाणी आणि साखरेचं द्रावण याचा सामू किती आहे, 7. तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण म्हणून विचारलं जाऊ शकता, कोणत्याही 2 उदासीन द्रावणाचे उदाहरण सांगा, 1 मार्काला. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की शुद्ध पाणी आणि साखरेचे द्रावण यांचा सामू 7 आहे. म्हणजे ही दोन्ही द्रावणे कशी आहेत, उदासीन. ऑल दे आर न्यूट्रल. ही दोन्ही कशी आहेत, न्यूट्रल आहेत. आणि यालाच दुसरं मराठीत काय नाव आहे, उदासीन द्रावण. हे पाहिजे उदासीन, याला न्यूट्रल म्हटलंय. आता आपलं जे ब्लड आहे, ब्लड म्हणजे आपलं रक्त, या रक्तामध्ये सुद्धा आपल्याला एच आयन्स असतात, किंवा आपण बेटर वी कॅन से इट्स हॅव अ फिक्स व्हॅल्यू ऑफ पीएच. तर आपल्या ज्या रक्तामध्ये पीएच किती आहे, तर 7.4 आहे. त्याच्यानंतर खाण्याच्या सोड्याचे द्रावण, खाण्याचा सोडा म्हणजे आपण ज्याला बेकिंग सोडा वगैरे असंही म्हटलं जातं, तर हे 8.5 आहे. त्यानंतर आहे ते टूथपेस्ट. बघा, तुम्ही जर टूथपेस्ट काळजीपूर्वक बघितली, तर तुम्ही त्याला थोडंसं हातावर घेऊन बघितलं, तर ते स्मूथनेस असतं. स्मूथनेस असतं म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे हायड्रॉक्सिल ॲटम असतात. म्हणजे त्यामुळं काय होत असतं की त्याचा जो सामू आहे, त्याचा जो पीएच आहे, हा बेसिककडे झुकलेला आहे. हा बेसकडे झुकलेला आहे. आणि बेसकडे झुकलेला आहे म्हणजे तो आम्लारी आहे. आणि म्हणून रात्रभर आपल्याला जेव्हा आपल्या तोंडामध्ये जे काही अन्नकण शिल्लक राहतात, ते शिल्लक राहिलेले अन्नकण आपल्या लाळेमध्ये ऍसिडचं प्रमाण वाढवत असतात. बघा, आपण पेस्टमुळे का धुतलं पाहिजे तोंड, त्याच्या मागचं कारण काय आहे, तर आपल्या तोंडामध्ये रात्री जेवणानंतर बराचसा वेळ आपलं तोंड हे आपण झोपेत असताना रेस्टमध्ये असतं, आणि त्या ठिकाणी ते अन्नकण जे आहेत हे त्या डिग्रेडेशन करतात, आणि डिग्रेडेशन केल्यामुळं त्या ठिकाणचं ऍसिडचं पर्सेंटेज वाढतं, म्हणजे त्या ठिकाणचा पीएच वाढतो, आणि तो आपल्याला कमी करायचा असतो. म्हणून आपण सकाळी टूथपेस्ट वापरतो, जी की बेसिक इन नेचर आहे, ज्याचा पीएच 9.5 आहे. त्यानंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया जर आपण बघितलं, मिल्क ऑफ मॅग्नेशिया हा 10.5 असतो, चुन्याची निवळी 11 असते, 1 मोलार NaOH हे 14 असतं. मग हा चार्ट जर आपण बघितला, तर तुम्हाला सर्वसाधारणपणे प्रश्न कशा पद्धतीचा येईल, हा तुमच्या मनामध्ये मेन प्रश्न असतो की सर याच्यामध्ये आम्हाला सगळं सगळं पाठ करायचं का? तर पूर्ण चार्ट पाठ करायची गरज नाही. जो आपला जठर रस आहे, त्यासाठी तुम्हाला सांगतो की आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावासाठी काय प्रश्न येऊ शकतो. जठर रस, विनेगार, मूत्र, रक्त आणि टूथपेस्ट. एका बाजूला तुम्हाला हे द्रावण दिले जातील, जठर रस, विनेगार, मूत्र, रक्त आणि टूथपेस्ट, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या किमती दिल्या जातील, 1.0, 3.0, 6.0, 7.4 आणि 9.5. तर तुम्हाला काय करावं लागेल की जोडी जुळवायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं की जे प्रामुख्याने परीक्षेमध्ये याच्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून. आणि रक्त हा दुसरा एका, रक्त हा परीक्षकाच्या दृष्टीने फार आवडीचा पार्ट आहे. मोस्टली ही जी ओळ आहे याला तुम्ही अंडरलाईन करा किंवा हायलाइट करा. मानवी रक्ताचे पीएच मूल्य किंवा सामू हे किती असतं, म्हणून रिकामी जागा एवढे असते. अशी रिकामी जागा ही प्रत्येक परीक्षेमध्ये परीक्षक विचारत असतो. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की रक्ताचा सामू जो आहे तो 7.4 आहे. आणि जर दुसरा प्रश्न आला 1 मार्काला की 2 उदासीन द्रावणांचे उदाहरणं सांगा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे शुद्ध पाणी आणि साखरेचे द्रावण, ज्याचा सामू म्हणजेच पीएच किती आहे, 7. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सामूचा उपयोग त्या द्रावणामध्ये असलेले H+ आयन्स किंवा पोटेन्स ऑफ हायड्रोजन आयन्स किंवा त्याची क्षमता कशी हे ओळखण्यासाठी होतो. तर मला वाटतं हा चॅप्टरचा हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. आज आपण अजून पुढचा भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये वैश्विक दर्शक असं आपल्याला पुढच्या भागाचं नाव आहे. त्या भागाचं नाव आहे वैश्विक दर्शक. याच्याच खाली पान नंबर 64 मध्ये तुम्हाला वैश्विक दर्शक म्हणजे काय दिलेले आहे, युनिव्हर्सल इंडिकेटर. तर काल आपण शिकत असताना धड्याच्या सुरुवातीला इंडिकेटर या शब्दाचा अर्थ शिकला होता. आपल्या
आधीच्या पाठात म्हणा किंवा आधीच्या इयत्तेमध्ये म्हणा, वर्गात म्हणा, आपण लिटमस आणि टर्मरिक किंवा आपल्याला लिटमस पेपरची जास्त ओळख आहे. त्याचबरोबर तुम्ही जर नैसर्गिक आणि संश्लिष्ट दर्शक असा भाग शिकलात तुम्ही आधीच्या धड्यात म्हणा किंवा मागच्या वर्षी म्हणा, त्याच्यामध्ये प्रामुख्याने हळद ही आपली घरगुती किंवा नैसर्गिक हे जे काही हळद आहे, जांभूळ आहे, हे दोन्ही नैसर्गिक मध्ये मोडतं. तुमच्या पुस्तकात पण उदाहरणं दिलेली आहेत 5 नंबर 64 वर. फिनॉप्थॅलिन दिलेलं आहे, मिथिल ऑरेंज दिलेलं आहे. हे सगळे काय आहेत? तर हे इंडिकेटर्सच आहेत बरं का. इंडिकेटर्स म्हणजे काय की दर्शक आहेत. त्याचा उपयोग करून आपण दिलेलं द्रावण काय आहे ते ओळखणार आहोत. म्हणजे आम्ल आहे त्याला ऍसिड म्हणूयात, आम्लारी आहे त्याला बेस म्हणूयात, का सॉल्ट आहे किंवा न्यूट्रल आहे हे ओळखणार आहोत आपण. अशा पद्धतीचे ऍसिड अँड बेस, न्यूट्रल ऑर सॉल्ट हे ओळखण्यासाठी आपल्याला जे काही इंडिकेट करत असतं त्याला आपण म्हणतो इंडिकेटर. मग आता हे इंडिकेटर आतापर्यंत आपण पीएच बघितला बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण लिटमस बघितलं, त्याच्यानंतर आपण पीएच बघितलं आणि आता आपण बघणार आहोत युनिव्हर्सल इंडिकेटर. ऑल दीज आर दी इंडिकेटर्स. इंडिकेटर्स म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो की गाडीला इंडिकेटर्स असतात. काय दाखवतात ते? की जो चालक आहे किंवा जी गाडी आहे ती कोणत्या दिशेला वळायची त्या दिशेने आपण तिकडचा लाईट लावतो. म्हणजे आपण इंडिकेट करतो पाठीमागच्याला आणि पुढच्याला की बाबा मला या ठिकाणी वळायचंय. तसंच म्हणजे दर्शवणे याला म्हणायचं इंडिकेटर्स. दर्शविणे किंवा दाखवणे याला म्हणायचं इंडिकेटर्स. मग आपण एखादं द्रावण ऍसिड आहे का बेस आहे हे ओळखण्यासाठी आपण काय करतो? एकतर लिटमस किंवा लिटमस पेपरचा वापर करतो, पीएच किंवा पीएच मीटरचा वापर करतो, पीएच पेपरचा वापर करतो. आणि या भागामध्ये आपल्याला आता काय शिकायचंय? युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटरचा उपयोग आपल्याला कसा होतो? युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय? वैश्विक दर्शक म्हणजे काय? हे या पॉइंट मध्ये आपल्याला बघायचंय. बघा, आपण मागील इयत्तेत पाहिले की काही नैसर्गिक तसेच संश्लिष्ट रंगद्रव्य, तसं मी तुम्हाला उदाहरणं सांगितले. नैसर्गिक मध्ये हळद आहे, जांभूळ आहे, संश्लिष्ट मध्ये फिनॉप्थॅलिन आहे, त्याच्यानंतर मिथिल ऑरेंज आहे. हे आम्लधर्मी व आम्लारी धर्मी द्रावणांमध्ये दोन भिन्न रंग दाखवतात व अशा रंगद्रव्यांचा आम्ल आम्लारी दर्शक म्हणून उपयोग करतात. म्हणजे या दोन पदार्थांचा वापर करून दिलेला पदार्थ आम्ल आहे का आम्लारी आहे याचा आपण ओळख घेत असतो. आता सामू मापन श्रेणी पण आपण बघितली. हे पण तुमच्या 5 नंबर 64 मध्ये क्लिअर दिलेलं आहे. तुम्हाला ते नीट बघा की हे सगळं कसं आहे. तर सामू मापन प्रणालीमध्ये आम्ल व आम्लारींच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणांचा सामू 0 ते 14 असा बदलतो. नीट लक्ष द्या. 0 ते 14. आता आपण बघितलं 0 ते 7 काय येईल? 0 ते 6.9 म्हणूया. आपल्याला जर थोडस जरा क्लिअर तुम्ही म्हणाल सर मध्ये 7 दाखवलं त्याला काय करायचं? तर 0 ते 7 हे आहे ऍसिड, याला म्हणूयात आपण आम्ल. याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो असो? ऍसिड. 7 आहे उदासीन द्रावण, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात न्यूट्रल. आणि 7 ते 14 ज्याला म्हणतात आम्लारी. याला काय म्हणतात? आम्लारी. इट इज कॉल्ड ॲज बेस. म्हणजे थोडक्यात काय की द्रावण जो असतो त्या द्रावणाचा पीएच कसा बदलतो? तर 0 ते 7, नुसता 7 आणि 7 ते 14 अशा पद्धतीने हे बदलत जातं. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो की याचं जे काही पीएच आहे हे मापन श्रेणीमध्ये घेतल्यामुळे असं आलंय. तर आता या पार्ट मध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा भिन्न असे भाग बघायचे, म्हणजे संश्लिष्ट आणि नैसर्गिक दर्शकांच्या शिवाय, पीएच पेपरच्या शिवाय आपल्याला अजून एक भाग बघायचा आहे, तो म्हणजे वैश्विक दर्शक. सामू मधील बदल दर्शविण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो. म्हणजे वैश्विक हे काय आहे दर्शक? तर हे अनेक अशा विविध द्रावणांचं मिश्रण असतं की जे मिश्रण आपल्याला बघा अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून, मी आताच तुम्हाला सांगितलं की अनेक आहेत, अनेक पदार्थ आहेत, अनेक संश्लिष्ट दर्शक मध्ये. याच्यामध्ये संश्लिष्ट दर्शक मध्ये इथं हळद जांभूळ घ्यायचं नाही, लक्षात घ्या मुलांनो. या ठिकाणी संश्लिष्ट दर्शक म्हणजे तुम्हाला
केमिकल इंडिकेटर्स ज्याला आपण म्हणूया सिंथेटिक इंडिकेटर, त्याच्यामध्ये फिनॉक्थॅलिन, मिथिल ऑरेंज असे जे आहेत, इओसिन वगैरे, हे जे सगळे दर्शक आहेत, यांचं मिश्रण आहे, याचं प्रमाण फिक्स आहे. आता तुम्ही मला विचारले प्रमाण काय आहे, तर तुम्हाला हायर स्टडीजला गेल्यानंतर हे तुम्हाला कळेल की वरच्या वर्गामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे सगळा भाग आपल्याला पुढे आहे, याचं प्रमाण किती आहे, फिनॉक्थॅलिन किती टाकायचं, मिथिल ऑरेंज किती टाकायचं, हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक द्रावण बनवतात. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टीचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या पदार्थाचा, दिलेल्या द्रावणाचा सामू ठरवता येतो. मग सामू ठरवण्यासाठी एक तुम्हाला पट्टी दिली जाते, जशी आपल्याकडे लिटमस पेपर असतो तसं अशी एक लांब छोटीशी एक पट्टी असते कागदाची, आणि या कागदाच्या पट्टीचा उपयोग करून तुम्ही सगळ्यांनी लिटमस पेपर बघितलेला आहे. आपण नंतर प्रयोगशाळेमध्ये, शाळा सुरू झाल्यानंतर आपण पूर्ण प्रयोगशाळेमध्ये हे बघणार आहोत. सामू पेपर म्हणजे काय, किंवा ज्याला आपण पीएच पेपर म्हणजे काय, त्यामध्ये असे एक समोरच्या भागाला एक पट्टी असते, त्याच्यामध्ये रंग इंडिकेट केलेले असतात, आणि नंतर आतमध्ये त्याच्या विविध असे 1 ते 14 असे रंग दिलेले असतात, आणि नंतर त्याच्यामध्ये पट्टी दाखवलेली असते. आता बघा, सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक, त्याला आपण पीएच मीटर असं म्हटलेलं आहे. सामू मापक त्याला म्हटलेले पीएच मीटर. हे विद्युत साधन वापरणे असं होय. म्हणजे विद्युत साधन म्हणजे आता आपल्याला माहिती हा जमाना सगळ्या टेक्नॉलॉजीचा आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट द्रावणाची टेस्ट ट्यूब मध्ये भरून टाकलं की तुम्हाला ते पीएच मीटर मध्ये डायरेक्ट इंडिकेट होतं, की जसं आपल्या कॅल्क्युलेटरवर आकडे येतात तसं त्या पदार्थाचं पीएच किती आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. या पद्धतीत द्रावणात विद्युत आग्रह बुडवून सामू मोजतात. तुम्हाला पान नंबर 64 वर विविध अशा आकृत्या दाखवल्यात बघा. हे जे द्रावण आहे, नीट लक्षात घ्या, विद्युत मापन कसं केलं जातं. हे एक बिकर घेतलेलं आहे, या बिकर मध्ये द्रावण टाकलेलं आहे, हे सोल्युशन आहे, इट इज अ सोल्युशन. आणि हे जे दोन आहेत, दिस वन अँड दिस वन, हे आहेत इलेक्ट्रोड्स. याला काय केलेले, इलेक्ट्रोड केलेले आहेत. आणि इथं बघा, हा पीएच मीटर आहे, म्हणजे हे दोन जर आपण इकडे बुडवले तर याच्यातून विद्युत प्रवाह वाहून या ठिकाणी त्याचं इंडिकेशन मिळणार आहे. हे काय मोजतं या ठिकाणी, पीएच. आता इथे पीएच किती दाखवलेला आहे, 11.99, म्हणजेच आपण असं म्हणूयात की हे 12 आहे. इट इज नियर अबाउट 12. याचा पीएच किती दाखवलेला आहे, 12. मग आपण जर चार्ट ऑब्झर्व केला, मी आता तुम्हाला सांगितलं की अशी स्ट्रीप असते, आता मी थोडीशी आकृती काढून दाखवली होती, आणि असे रंग असतात. तर 12 आहे बघा, 12 आहे म्हणजे या प्रकारचं द्रावणचा रंग थोड्या वेळाने असं दिसेल आपल्याला. तर हे जे द्रावण आहे 12 नंबरचं, इथे 11.99 असं इंडिकेट केलेलं आहे. हे 12 नंबरचं जे आहे हे काय दाखवत आहे आपल्याला, इट इज अन अम्लारी, और वी कॅन कॉल इट ॲज इट इज अ बेस. जे दिलेलं द्रावण काय आहे, बेस आहे. इकडे काय आहे, ऍसिड आहे. जर आपण लिंबाचं द्रावण घेतलं तर इकडे त्याचा सामूचा जो कलर आहे तो या पट्ट्यामध्ये येईल, आणि इथे तुम्हाला ऍसिड मिळेल. उदासीन जे द्रावण असतं त्याचा सामू 7 असतो. म्हणजे ह्या ज्या विविध प्रकारच्या परीक्षणाला तुम्हाला दाखवलेले आहेत, असे विविध प्रकारचे रंग तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात, जेणेकरून ह्या ठिकाणी तुम्हाला पीएच. परंतु बरेचदा असं होतं की हा रंग थोडासा ओळखणं आपल्याला जिकरीचं जातं, की बाबा नेमका कोणता रंग आहे, आणि मग काही जणांना थोडासा प्रॉब्लेम येतो कलर आयडेंटिफिकेशनला. मग हे टाळण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून काय केलेलं आहे आपण, तर इलेक्ट्रोड वापरले. तर सध्या तर आपण अजून थोडीशी मॉडिफिकेशन झालेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांनी पाहिलं असेल की काही पॅथॉलॉजीमध्ये काही वेळेस आपल्याला रक्त तपासणीसाठी जावं लागतं. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी एक छोटीशी मशीन असते, त्या मशीन मध्ये एक छिद्र असतं, या ठिकाणी होल, आणि या होल मध्ये एक टेस्ट ट्यूब इन्सर्ट करतात. आपलं ब्लड घेतलं जातं छोटस, आणि त्यात टाकलं जातं, आणि इथे एक ऑन ऑफचं बटन असतं त्याला, आणि ते ऑन ऑफ केलं की या ठिकाणी स्क्रीन असतो छोटासा. या स्क्रीनवर तुमच्या ब्लडचं रिपोर्ट दिला जातो. 7.4 पाहिजे, आपल्याला माहिती आहे की 7.4 आपल्या ब्लडचं पीएच आहे. मग पीएच मीटर जर आपण, आपली जर बॉडी रक्त जर ओके असेल तर पीएच किती दाखवायला पाहिजे, 7.4. नाहीतर मग जे काही इतर इंडिकेशन होतात, जे काही असतं त्याच्यावरून डॉक्टर लोक त्याचं निदान करतात की बा या रक्तामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, आम्ल वाढलेलं आहे, आम्लारी वाढलेली, मग हे रोग असू शकतो, आणि अशा अशा पद्धतीने त्याच्यावर उपचार केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पीएच या
मीटरचा किंवा सामू पेपरचा किंवा वैश्विक दर्शकाचा उपयोग करून विविध प्रकारचे द्रावण त्यांच्यातली आम्लधर्मिता, आम्लारी धर्मिता आणि उदासीनता तपासू शकतो. म्हणजेच काय की दिलेलं द्रावण हे ऍसिड आहे का बेस आहे, बघा दिलेलं द्रावण ऍसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे हे ठरवण्यासाठी आपण पीएच स्केल किंवा वैश्विक दर्शक किंवा पीएच मीटर याचा वापर करू शकतो. म्हणजे आता आपल्याला असं कळलं की नुसतं आम्ल आणि आम्लारीची संहती किंवा कॉन्सन्ट्रेशनच माहीत असून उपयोगाचं नाही, तर ते मोजता आलं पाहिजे एक्झॅक्टली किती आहे. आणि ते जर आपल्याला मोजायचं असेल तर आपल्याला कशाची गरज असते, सामूमापक. हे जो सामूमापक आहे ना, हा प्रकरण आपल्याला माहित पाहिजे. सामूमापक काय आहे किंवा वैश्विक दर्शक काय आहे. वैश्विक दर्शकाचे एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण जर द्रावण घेतलं तर त्याच्यामध्ये वैश्विक द्रावणाचे 2-3 थेंब टाकले आणि आलेला रंग आपण जर या पीएच स्केलशी मॅच केला तर आपण ठरवू शकतो की दिलेलं द्रावण आम्ल आहे का आम्लारी आहे का उदासीन आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग हा विविध ठिकाणच्या रोग निदानासाठी, विविध ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किंवा जैव रसायनशास्त्रामध्ये विविध भागांचा अभ्यास करण्यासाठी, आपल्या शरीरातील पेशी द्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी या सामूचा उपयोग आपल्याला करावा लागतो. तर आज आपण काय शिकलोय त्याचा आपण थोडक्यात एक उजळणी करूयात आणि त्या उजळणीनंतर आपण आजचा तास इथे थांबवूयात. उजळणी करूयात थोडक्यात. काय काय शिकलोय बघा आज आपण. आपल्याला आज शिकलेले आहेत की द्रावणाचा सामू म्हणजे काय. तर सामू म्हणजे काय, तर पीएच. पीएच म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की पोटेन्स किंवा पॉवर. तर तुम्हाला दिलेला शब्द बघा. कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला, सोरेनसन. रिव्हिजन घेऊयात थोडीशी. आपण आजचा पाठ काय बघितलाय तो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ज्यांनी अंडरलाईन केले नसेल त्यांनी या पाठला अंडरलाईन करा. पान नंबर 64 वर आहे. त्याच्यानंतर जो काही सामू असतो त्याची जी रेंज असते ते 0 ते 14 असते. बघा मापन श्रेणीची रेंज किती आहे, 0 ते 14. उदासीन द्रावण कोणतं आहे, 7. त्याच्यानंतर जो मध्य आम्लधर्मी आहे 7 पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी आम्लधर्मी. अंडरलाईन करा मुलांना, ज्यांनी अंडरलाईन केलं नसेल त्यांनी अंडरलाईन करा. आम्लारी धर्मी 7 पेक्षा जास्त. त्याचबरोबर विविध असे जे आपण पाहिले पदार्थ, त्याच्यामध्ये मी सांगितलं की जठर रस, लिंबू रसापेक्षा आता आपण व्हिनेगार, त्यानंतर युरिन आणि त्यानंतर रक्त आणि टूथपेस्ट, हे जे बेसिक आहेत याच्या आपल्याला माहित पाहिजे. आणि उदासीन द्रावणाचा सामू 7 असतो हे बघितलं. त्याच्यानंतर आपण वैश्विक दर्शक म्हणजे काय ते बघितलं. वैश्विक दर्शकाची व्याख्या बघितली, त्याचा उपयोग काय बघितला, तो कसा तयार केला जातो ते बघितलं. तर काही संश्लिष्ट आणि जे द्रावण असतात त्यांचं एक फिक्स प्रमाण आपण जर केलं तर त्याच्यामधून आपल्याला वैश्विक द्रावणाचे विविध असे रंग ओळखू येतात. आणि त्याचं फिक्स प्रमाण जर आपण केलं, अनेक संश्लिष्ट द्रावकातून किंवा दर्शकातून विशिष्ट प्रमाणात, बघा मी फार काळजीपूर्वक त्याला फिक्स केलं तरच आपल्याला मिळेल, अन्यथा तो मिळत नाही. त्यानंतर ते मोजायचं कसं, तर त्याच्यासाठी पीएच मीटर. मग तुम्हाला आकृत्या दिल्यात, पीएच मीटर कसं असलं पाहिजे, त्याचा कागद कसा असतो, पान नंबर 64 वर सगळं दिलेलं आहे. हे पीएच मीटर हे थोडं जुन्या पद्धतीचं बरं का. आता नवीन पद्धतीचं मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने. आणि आता तर असं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे की जस्ट एक ड्रॉप ऑफ सोल्युशन विल पुट ऑन द स्क्रीन और दॅट पार्ट, इट विल गिव्स यू द इंडिकेशन ऑफ क्लिअर कट हाऊ मच पीएच इज. आपण तर थोडंसं 1-2 थेंब जरी द्रावणाचे त्या इंडिकेटरचे टाकले तर त्यावेळेस आपल्याला स्क्रीनवर डायरेक्ट त्याची व्हॅल्यू मिळते. अशा पद्धतीने नवनवीन उपकरणांचा शोध सध्या लागलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज सामू आणि वैश्विक दर्शक यांचा अभ्यास केलेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जी काही पुढील तासिका आहेत याच्याबद्दलचं जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला या चॅनलवर मिळेल. सो टिल देन, गुड बाय.